नमस्कार, मी आशाच किचनची आजची रेसिपी आहे गाजराचा हलवा. आता सध्या आपल्याकडे थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात बाजारात गाजरे येतात आणि हे गाजरे एकदम फ्रेश असतात आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण जास्त असतं आणि त्यामुळे गाजर चवदार आणि टेस्टी लागतात आणि त्याच्यामुळं हलवा पण तेवढा चवदार आणि टेस्टी बनतो. तर आपण 1 किलो गाजर घेतलेला आहे, तर 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यावरचं छिलकं काढून घेतलेलं आहे आणि छिलके काढल्याने त्याचा पुढचा पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आहे. खिसणीने आपल्याला गाजर खिसून घ्यायचं आहे. तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरवरती पण गाजर खिसून घेऊ शकता. फूड प्रोसेसर असेल तर त्याच्यामध्ये पण बारीक करून घेऊ शकता. अशा प्रकारे मी गाजरचं खीस तयार करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला गाजराचा हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तूप, 1 वाटी साखर, अर्धा लिटर दूध आटून पावशेर तयार करून घेतलेलं आहे. 10 ते 12 काजू आहेत, 10 ते 12 बदाम आहेत, 10 ते 12 पिस्ते आहेत आणि अर्धा चमचा इलायची पावडर आहेत. आता मी कढई गरम केलेली आहे. 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि हे ड्रायफ्रूटचे काप करून घेतलेले. त्याच्यामध्ये असे आपल्या हलकेसे कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता आपण काप काढून घेतलेले. त्याच्यानंतर 1 चमचा तूप घातलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो हा खीस तयार करून घेतलेला आहे हा चांगला परतून घ्यायचा आहे. ह्या खिसाचा कलर थोडासा बदलून द्यायचा आहे. खीस चांगला शिजून घ्यायचा आहे आणि आशाच किचनच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. आता आपल्याला झाकून 7-8 मिनटं आपल्याला हा गाजराचा खीस ठेवायचा आहे. अधूनमधून आपल्याला हा खीस परतून घ्यायचा आहे. बघा, गाजराचा खिसाचा कलर चेंज झालेला आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे साखर. मी पावशेरपेक्षा कमी साखर घेतलेली आहे आणि ही चांगली साखर आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला दूध, अर्धा लिटर दूध मी आटून पावशेर तयार केलेले आहे. तुम्हाला दूध गाजराचा कलर जर हलव्याचा कलर जर जादा पाहिजे असेल तर तुम्ही त्याचे फक्त वरती साई आहे ते घाला. आणि अशा प्रकारे दूध घालून आपल्याला 7-8 मिनटं कमी गॅसवरती हलवा शिजून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण तळलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे मिक्स करायचे. असे तळलेले ड्रायफ्रूट्स आपण हलव्यामध्ये घातले तर असे खाताना पण असे क्रंची टेस्टी लागतं. ह्या हलव्याचा टेस्ट अगदी आपण ह्याच्यामध्ये खवा घातल्यासारखं टेस्ट लागतं. अशा प्रकारे हलवा आपण सर्व केलेला आहे. त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स गार्निशसाठी काढलेलं आहे. अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारे कोणी गाजराचा हलवा बनवला आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा गाजराचा हलवा 7-8 दिवस फ्रीजमध्ये टिकतो आणि स्वीट डिश म्हणून तुम्ही जेव्हा